एखाद्याचे पाय कसे धुवायचे? राजा उत्तर देईल, मी तुला खरे सांगतो, येथे आपल्याला आपल्या भावांपैकी अगदी लहानातील एकाला तुम्ही केले तर ते तुम्ही मलाच केले. मत्ती 25:40 मधून. हे बघा, येशूच्या काळात पाय धुण्याची प्रथा होती, कारण सर्व रस्ते मातीचे होते आणि हे सर्व कार्य जे आहे ते नोकरांनी महत्वाच्या लोकांसाठी म्हणून केलं आहे, आपल्यासाठी नाही. येशूने जेव्हा त्याचे पाय धुवून घेण्याची सेवा निवडली तेव्हा त्याचे सर्व शिष्य अस्वस्थ झाले. येशूने स्पष्ट केले की हे कार्य त्याच्या बरोबर वाटा असलेल्यांचा एक भाग दर्शवतो आहे. योहान 18:8 मधून. आता बऱ्याच संस्कृतींमध्ये आपण एकमेकांचे पाय धुत नाही, पण आपल्याला एकमेकांची सेवा करण्याची संधी आहे. आज पाय धुणं म्हणजे एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेणं, थकलेल्या व्यक्तीसाठी अन्न तयार करणं किंवा एखाद्या वृद्ध शेजारी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी खरेदी करणं अशा प्रकारे करू शकतो. येशूने असं स्पष्ट केलं आहे की मी तुम्हाला उदाहरण घालून दिलं की मी केलं तसं तुम्ही करावं. योहान 13:15 मधून हे सांगितलं गेलं आहे. इतरांची सेवा करण्यामागील प्रेरणा देखील महत्वाची आहे. येशूने आपल्या मित्रांची नम्रपणे काळजी घेतली, कारण त्याची त्यांच्यावर प्रीती होती. त्याला चांगले समजले जावे किंवा स्वतःला चांगले वाटावे म्हणून त्याने असं केलं नाही. सेवा करणं एक विशिष्ट कृतीच्या पलीकडे जातं. हे एक संपूर्ण जीवनशैली असणं गरजेचं आहे. रिचर्ड फॉस्टरने स्पष्ट केल्याप्रमाणे सेवा करण्याची सवय आपल्याला मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी उत्स्फूर्तपणे वसंत ऋतूकडे घेऊन जात असते. त्याचं हे म्हणणं आपण गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा पुढच्या वेळी तुम्ही जर इतर कोणासाठी काही संसारिक किंवा निंदनीय कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे प्रीती दाखवत आहात. तुमच्यामध्ये ज्याला मोठे व्हायचे आहे त्याने तुमचा दास झाले पाहिजे. मनुष्याचा पुत्र इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही, तर तो इतरांची सेवा करण्यासाठी आला आहे असं जीसस म्हणतो. हे लक्षात घ्या आणि त्याचं म्हणणं आचरणात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा, तरच तुम्ही येशूच्या जवळ जाल, त्याचे पायीक व्हाल.